नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कुठलाही मसाल्याचा न वापर करता फ्लावरची भाजी। तर इथं बघा फ्लावर घेतलाय आपण, तर ह्यातला अर्धा फ्लावर आपण करणार आहे। तर इथं बघा अशा साईजचे आपण इथं फ्लावर कट करून घेतलेले, थोडे मोठे मोठे तुरे आपण इथं फ्लावरचे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर बघा त्यासाठी आपल्याला फक्त इथं 4 मिरच्या तिखट, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 4-5 ओल्या खोबऱ्याचे तुकडे, थोडंसं जिरं, थोडा हिंग, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि तेल। अगदी कमी मसाले टाकून आपण ही भाजी बनवणार आहे। तर काय होतं, रोजच्या जेवणामध्ये आपण मसाले खूप खाल्ले जातात, तर अशी झटपट अशी बघा हिरव्या मिरचीची फ्लावर एकदा करून बघा। तर इथं बघा फ्लावर कट करून स्वच्छ धुवून मी नितळून घेतलेला आहे। तर पळीभर तेल आपण कढईमध्ये घालून घेतलेले आहे। कढईमध्ये आपण फ्लावर धुवून टाकलेला आहे। त्यानंतर बघा इथं फ्लावर आपला मस्त भाजून निघतोय, तोपर्यंत आपण इकडं लगेच छोटासा मसाला करून घेऊया। तर आल्याचे तुकडे, 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या थोड्याशा, त्यानंतर लसूण पाकळ्या 4-5, कोथिंबीर, ओले खोबऱ्याचे 2-4 तुकडे, देठासहित कोथिंबीर घातलेली आहे आपण, आणि थोडंसं किंचित असं जिरं घालून घेतलेलं आहे। तर इथं बघा तेलावर चांगला फ्लावर आपल्याला मस्त लालसर होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथं एकीकडे आपण मसाला पण छान असा करून घेतलेला आहे। असा पाणी न घालता मी मसाला केलेला आहे। तर फ्लावर भाजल्यामुळे फ्लावरचा उग्र वास पण निघून जातो। आपण नेहमी फ्लावर पाण्यातनं उकळून घेतो, तर इथं मी तेलातनं जरा परतून घेतलेला आहे। तर फ्लावर बघा छान परतलाय, काढून घेतलाय, ह्याचा उग्र वास बिलकुलही येणार नाही। आता ह्याच कढईमध्ये आपण लगेच थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, अगदी अर्धी पळी तेल घातलेले आहे, तेलाची अर्धी पळी, कारण फ्लावर आपण इथं तेलामध्ये परतून घेतलेला आहे। जिरं टाकले, त्यात हिंग टाकून घेतला, त्यानंतर हिरवं वाटण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका, तिखट। तर मी इथं बघा जेवढं वाटण केलं तर तेवढं वाटण आपण इथं घालून घेतलंय, कारण तेवढं वाटण एवढ्या भाजीला पुरेसे आहे। तर वाटण घालून घेतलंय, हिंग, जिरं मस्त आता आपण छान परतून घेऊया। 1-2 मिनिटं चांगलं ह्याला तेलावर परतून घ्यायचं। तर 1-2 मिनिटं बघा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडी किंचित हळद टाकलेली आहे। हळद पण मी जास्त वापरलेली नाहीये, अगदी किंचित अशी आपण हळद घातलेली आहे। आणि हळद घालून बघा 2-3 मिनिटं आपली ही चांगली फोडणी परतून घेऊया आपण। जेवढी आपल्याला हिला हलवता येईल तेवढी हलवूया, म्हणजे लसूण आल्याचा वास आहे तो निघून जाईल। तर फोडणी बघा चांगली परतून निघालेली। आता आपल्याला ह्याच्यात लगेचच हा फ्लावर टाकून घ्यायचा आहे। तर तळलेला फ्लावर मी इथं लगेचच टाकून घेतलेला आहे। आता फ्लावर इथं बघा ह्या मिरचीच्या वाटणामध्ये चांगला परतून घ्यायचा। त्यानंतर चवीनुसार वरून थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ घालून पुन्हा एकदा फ्लावर परतून घेऊया। त्यानंतर थोडी अजून एकदा कोथिंबीर घालूया। कोथिंबीर घालून पण मिक्स करून घेऊया। अगदी झटपट छान अशी ही भाजी तयार होती बघा। आणि किंचित असं अगदी 1-2 चमचे छोटेसे पाणी घालून आपण ह्याच्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण घालून घेऊया। 2 ते 3 मिनिटं बघा मी इथं झाकण टाकलेलं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघू। फ्लावर आपली छान झालेली आहे, मस्त अशी डब्यासाठी एकदम छान अशी ही फ्लावरची भाजी तयार होती। ह्याला कुठलेही मसाले आपण इथं वापरलेले नाहीत। जर अशी फ्लावर केली तर ह्याची चव खूप छान होती। तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशा पद्धतीने फ्लावरची भाजी जर केली तर मुलांनाही आवडेल, चवीला खूप छान लागते। डब्यासाठी म्हणा किंवा तोंडी लावण्यासाठी म्हणा, तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा। वरून थोडी पुन्हा एकदा कोथिंबीर घालून घेतलेली आहे आपण, आणि अशा पद्धतीने हिरव्या मिरचीची फ्लावर बघा खूप छान होती। आता एका प्लेट मध्ये आपण इथं काढून घेऊया। अगदी कुठलेही मसाले बघा इथं वापरलेले नाहीयेत, पण फ्लावरची जर चव जर तुम्ही पाहिली तर एकदा केली तर तुम्ही 10 वेळा करताल अशी ही फ्लावरची भाजी तयार होते। आणि जर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।